नमस्कार, मी भीमराव खराडे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, गिरीश महाजनांना गेट आउट म्हणणारी जी महिला आहे तिच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी हिनं पोलिसात तक्रार दाखल केली. आता ती जी महिला म्हटली ती योग्यच होतं, म्हणजे तासोन तास रस्ता अडकून ठेवणं हे चुकीचं आहे. ती तिच्या मुलाला शाळेत आणायला गेली होती आणि मुलाची शाळा सुटली आणि ती रस्त्यात अडकून पडली. कळकळीनं ती पोलिसांना सांगत होती की बाबांनो बाजूला काढा ट्रॅफिक. तर पोलिसांनी ऐकलं नाही, तिचा पारा चढला आणि ती धावून गेली गिरीश महाजनच्या अंगावरती. हे काय लावलंय म्हणली, संसदेमध्ये तिथं प्रश्न उपस्थित करा, तुमच्या विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करा आणि हे अशा गोष्टी करू नका असं तिनं सांगितलं. तिचा व्हिडिओ असा तुफान व्हायरल झाला, देशभर लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि भारतीय जनता पक्षाची अक्षरशः नाचक्की झाली. गिरीश महाजनाची तर लय झाली, ती थोबाडीतच मारते का काय लोकांना वाटलं असं. तिनं हात बी उगारला होता, त्या बाईनं असा मुस्काड मारली असती, अशीच परिस्थिती निर्माण झालेली होती. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र असेल, देशात असेल, भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा अतिरेक झालाय आणि या अतिरेकाला कंटाळून जनतेचा प्रचंड उद्रेक झालाय. लोकांच्या मनात प्रचंड राग, चीड भारतीय जनता पक्षाबद्दल निर्माण झालेली आहे, राजकारणी लोकांबद्दल निर्माण झालेली आहे आणि त्याचा उद्रेक हा हळूहळू लोकांच्या मनातनं निघायला लागलेला आहे. होतं असं की केंद्र सरकारनं एक महिला विधेयक आणलं, ती फसवं विधेयक होतं. 20 सप्टेंबर 2023 रोजी महिलांना आरक्षणाचं विधेयक नरेंद्र मोदी सरकारनं मंजूर केलं होतं आणि त्या विधेयकाला काँग्रेस सहित सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला. ते विधेयक मंजूर झालं होतं. 543 खासदार जे आहेत त्यामध्ये 33% महिलांना आरक्षण द्यायचं असं विधेयक होतं ते. आता त्यानंतर मात्र नरेंद्र मोदींना 2026 मध्ये वेगळं अजून विधेयक मांडलं की महिला सशक्तीकरण, नारी सशक्तीकरणच्या नावाखाली ते विधेयक मांडलं गेलं आणि त्याच्यामध्ये 543 खासदार आहेत त्या, तर अजून खासदार वाढवायचे 350, म्हणजे 850 खासदार करायचे देशामध्ये आणि सगळ्यात महिलांना आरक्षण द्यायचं असं काहीच ठरलं. आता हे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचा डाव असा होता की जे भाजप शासित राज्य आहेत किंवा भारतीय जनता पक्षाला मतदान देणारे जे राज्य आहेत या राज्यांमध्ये खासदार वाढवायची आणि आपली सत्ता कायमस्वरूपी या देशावरती ठेवायची, अशा पद्धतीचं हे भारतीय जनता पक्षाचं राजकारण होतं आणि ते काँग्रेसनं हाणून पाडल्यानंतर काँग्रेसनं पुन्हा आंदोलन करायला सुरुवात केली की काँग्रेसच्या विरोधात, काँग्रेस महिलाच्या विरोधात आहे असं. म्हणजे खोटारडी आंदोलनं हे सगळं लोकांना कळतंय की ह्यांचं सरकार हेच आंदोलन करतात सरकारच्या विरोधात. आणि ते गिरीश महाजनानं मुंबईच्या वरळीमध्ये आंदोलन करायला सुरुवात केली. त्यानंतर मात्र 2 तास, 1 तास झाला, 2 तास झाला, 2.5 तास झाला, रस्ता अडवून ठेवला, लोक जाम झाले, ट्रॅफिक झालं, कोणाला दवाखान्यात जायचं होतं, कोणाचं पोरग शाळेत आणायचं होतं, कोणाचं काय काम होतं. तर एक महिलेचा मुलगा शाळेतून सुटला आणि त्याला घ्यायला तिला जायचं होतं, 2 तास ट्रॅफिक मध्ये अडकून पडली, तर देखील ते आंदोलन संपलं नाही म्हणून तिचा पहारा चढला. अक्षरशः रागाला गेली ती मैंदाळी आणि तिनं गिरीश महाजनाला खडे बोल सुनावलं. जाऊन तिथं पोलिसांना विचारलं की कोण आहे तुमचा सिनियर इन्स्पेक्टर, एवढा वेळ हे आंदोलन असतं का. गिरीश महाजनाकडे गेली आणि तिनं सांगितलं ट्रॅफिक अडवत नसतात, लोकांच्या अडचणी निर्माण करत नसतात, तुम्ही मंत्री आहे, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत की तुम्ही रस्त्यावरती येऊन बसता, तुम्हाला जे काय बोलायचं ते संसदेमध्ये असेल, विधान परिषदेमध्ये असेल, तुम्ही बोललं पाहिजे. निर्लज्ज माणूस आणि गेट आउट अशा पद्धतीची मॅडमने त्या भाषा केली. तो व्हिडिओ देशभर प्रचंड व्हायरल झाला. भारतीय जनता पक्षाची थोथू झाली, नाचक्की झाली. आणि आता गुणरत्न सदावर्ते ही पिलावळ आपण पाहिलीच, भारतीय जनता पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचे वारस विचार सांगतात आणि नथुराम गोडसेचं जे जयकार करतात खासदारकी मिळवण्यासाठी, लाचारी करण्यासाठी. आणि आता त्यांच्या मुलीनं आता भारतीय जनता पक्षाची बाजू धरली आणि तिचा बघा व्हिडिओ आपण बघू. काम कर रहे थे, who were working relentlessly for the people. एक महिला आती है, entitled महिला आती है, मर्सिडीज से उतरती है और जाके क्या कहती है to the police officers, who are you madam to come
and talk against our public authorities. Who are you to disrupt the public functions? आता हे सांगते की आंदोलन करणं आमकं तमकं हे ते. I am Zain Sadawarte. I am just a citizen of this country who is against this. What is this behavior? I am a granddaughter of a police officer. There was Mr. Minister Girish Mahajan, who was also disrespected. Why? Just because there were या अशा पद्धतीनं समर्थन करणारे हे लोक ते गाढव पाळणारे. आपण बघितलेले गाढव कसे पाळतात. Victimization. What was the intent? हा पाहिला असं ना आपण व्हिडिओ हिचा. आता दुसरा पण त्या महिलेचा व्हिडिओ बघा. ती महिला आहे ती आणि या महिलेनं बघा कशा पद्धतीनं गिरीश महाजनला गेट आउट म्हणलं. बघा कशा पद्धतीने गिरीश महाजनला हाकलून लावलं या महिलेनं. बघा पोलिसाला सुद्धा कसं तिनं झापलं. बघा कशा पद्धतीने सांगितलं ट्रॅफिकला अडवायचं नसतं, तुम्ही जिथं बोलायचंय तिथं जाऊन बोला. अशा पद्धतीचं त्या महिलेनं बोलली. तो व्हिडिओ देशभर सोशल मीडियावरती एवढा व्हायरल झाला, भयानक असा. त्या महिलेनं विचारलं गिरीश महाजनाला की चंगराचेंगरी घडवण्यासाठी तुम्ही हे सगळं केलंय का वगैरे वगैरे, आणि जाम बोलली. आता भारतीय जनता पक्षाने तिला ट्रोल केली ते तर काय आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता ह्या महिलेच्या बोलण्यामुळं भारतीय जनता पक्षाची अडचण झाली म्हणून तिला ट्रोल करण्यात आलं. गुणरत्न सदावर्तेला पुढे केलं जातं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गुणरत्न सदावर्तेला पुढे करून आता गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी सुद्धा झेन येणं तिथल्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली या महिलेच्या विरोधात पोलीस स्टेशनला. म्हणजे अजून पोलिसांनी तक्रार घेतली नाही, तिनं अर्ज दिला. झेन सदावर्ते तिचं नाव आहे. पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला वगैरे वगैरे असं वरळी पोलीस ठाण्यामध्ये तिनं तक्रार दाखल केली. परंतु अजून तरी पोलिसांनी घेतली नाही, लेखी तक्रार दिली. परंतु ह्या अशा बांडगुळ जे असे आहेत काय, तर अशा लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हे आंदोलन मोर्चे कुठल्याही पक्षाचा असू द्या, रस्ता अडवून ठेवला जातो, लोकांना अडचणी निर्माण केल्या जातात. मग ही अशी आंदोलन काय कामाची आहेत? बरं, जे खरंय त्याच्यासाठी आंदोलन करावी, ती खोट्यासाठी जर आंदोलन करत राहिले, तो जो प्रश्न आहे. सदावर्ते यांच्या मुलीनं या महिलेविरोधात पोलीस स्टेशनला असं भलं मोठं लेटर दिलंय आणि त्याच्यामध्ये नको नको ते लिहिलंय. हे आपल्याला तर माहितीच आहे. हे सारखं देवेंद्र फडणवीसांच्या मागची माणसं आहेत, भाजपच्या बाजूची माणसं आहेत. खासदारकीचा तुकडा मिळावा म्हणून आपले पळपळ पळत असतात हे लोक. तर जे सत्य आहे ते सत्य लपवलं जातं. आता तिनं बघा असं गंभीर मुद्दे उपस्थित केले ते की वरळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देताना तिनं म्हटलेलं आहे की 10,000 महिलांचा सहभाग असलेला मोर्चा अशा प्रकारे आरडाओरडा करून बाटली फेकणे यामुळे चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडू शकली असती असा संशय झेन यांनी व्यक्त केला. महिला हातामध्ये मोबाईल घेऊन स्वतःचे शूटिंग करत होती, त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी ही रील बनवण्यासाठी तिनं हा अभूतपूर्व गोंधळ केला. तसेच मंत्र्यासारख्या जबाबदार व्यक्तीशी ऑन ड्युटी पोलिसांशी अशा अर्वाच्य भाषेत बोलणे हे कायद्याचा अवमान आहे असं तक्रारीत नमूद केलंय. परंतु ते गिरीश महाजन हे त्या ठिकाणी थांबले, रस्ता अडवला, लोकांच्या अडचणी निर्माण केल्या. त्या महिलेला काहीतरी तिच्या मुलाला घेऊन सोडायला जायचं होतं वगैरे वगैरे. तर ह्या बाबत तिनं काय म्हटलेलं नाही. आता ही तक्रार जर पोलिसांनी दाखल करून घेतली तर मात्र भारतीय जनता पक्षावरती अजून जास्त गंभीर आरोप होतील. भारतीय जनता पक्षाची पार थोतू होईल परत अजून एकदा. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना तोंड जागवाय जागा राहणार नाही असं देखील होऊ शकतं. म्हणजे आता हिनं तक्रार जरी दाखल केलेली असली
तरी काही त्याचा उपयोग होणार नाही. तक्रार पोलिस घेतील दबावापोटी पोलीस, कारण की घाबरत आहे. नोकरीला आपली नोकरी गेली म्हणजे काय आपण काय हजामती करत बसाव का, असं पोलिसांचं आता झालेलं आहे. बाबा दाड्याकडनं बी करायचं जमणार नाही आपल्याला, मग त्याच्यापेक्षा घ्या केस म्हणणार, जाऊ द्या मरू द्या, काय होईल ते होईल, कोर्ट ठरवल ते ठरवल, असं होऊ शकतो. परंतु भारतीय जनता पक्ष हे कुठल्या थराला जाऊ शकतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि हे सदावर्ती फॅमिली हे तर आपण पाहिलेले नेहमी वादग्रस्त असते. वादग्रस्त बोलणं, भाजपच्या बाजू घेणं, भाजपच्या बाजूनं बोलणं, म्हणजे हायकोर्टात हे वकील फॅमिली आहे, परंतु ही नेहमी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असते, महाविकास आघाडीच्या विरोधात बोलत असते. परशुराम जिंदाबाद म्हणणारी माणसं आहे ते, नथुराम गोडसे जिंदाबाद, नथुराम गोडसेला देव मानणारी माणसं काही विचाराची असू शकतात. तर अशा पद्धतीनं हे सगळं वातावरण आता सुरू आहे. आणि त्या महिलेच्या विरोधात मात्र तक्रार द्यायला आता सदावर्ती यांची पोरगी पुढे आलेली आहे आणि तिनं 10 पाणी लिटर पोलीस स्टेशनला दिलेलं आहे त्या महिलेवरती गुन्हा दाखल करावा म्हणून. आणि पुन्हा हे असंही म्हणू शकतात की ही शरद पवारांनी पाठवली होती पोरगी, महाविकास आघाडीने पाठवली होती, उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी पाठवली होती ही महिला गोंधळ घालायला, असं सुद्धा म्हणू शकतात. हे यांचं म्हणजे काय म्हणतील काय सांगता येणार नाही. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.